साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली दैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिशे जनीवनी आत्मतत्वी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठाला विभूषित करान्वनी ददाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठा पुरणेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनान तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कमी कर इथं ऑटोमॅटिक आवाज बोलतो सर्वांचाच आवाज थोडा नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव परमपिता पांडुरंगाच्या अशी कृपेने आपल्या ब्रह्मपुरी अर्थात आव्हाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवताचे प्रवक्ते श्री हरिभक्त परायण भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज शास्त्री वांगीकर यांच्या मुखारविंदातून
आपण श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ श्रवण करत आहात। त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत सम्राट संत कुलभूषण ज्ञानेश्वर माऊलींचा आहे। सर्वांना सुपरिचित असणारा हरिपाठातील असणारा हा अभंग, ज्या अभंगाला आपण चिंतनासाठी निवडलेलं आहे। हरिपाठ हे वारकऱ्यांचं सर्वात मोठं चिंतन आहे। नामस्मरणाची महिमा सांगणारा ग्रंथ हरिपाठ आहे। सोबतच वैष्णवाचं समग्र जीवन ज्या हरिपाठातून माऊलीने विशद केलेलं आहे, त्या हरिपाठातील विशेष अर्थ प्रसवणारा, विशेष अर्थ प्रतिपादन करणारा, माऊलीच्या मुखारविंदातून प्रत्यक्ष आलेला हा अभंग। ज्या अभंगाकडे जाण्यापूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना पाहू, नंतर अभंगाचं चिंतन। विठ्ठला विठ्ठला जीवनामध्ये साधू संघ म्हणजे संत संघ झाला पाहिजे। अखंड हरिनाम सप्ताहाचा औचित्य उद्देश निमित्तच आहे की 7 दिवस प्रत्येकाला संतांचा समागम व्हावा आणि संत समागमातून आपल्याला परमार्थ घडावा। साधू संत महात्म्यांनी जगाला परमार्थ शिकवण्यासाठी हा 7 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ किंवा अखंड हरिनाम सप्ताह हा एक प्रकल्प राबवला। सज्जनांनो, संतांचा संघ परम भाग्याने मिळतोय तुम्हाला माहित आहे, रोज आपण ऐकत असतो। श्रीमद भागवताच्या सुरुवातीला सुद्धा हे सांगितलेलं आहे, विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु शंकराचार्यजी म्हणतात, असार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणं किमस्ति गुरो कृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घनौका। हा अपार संसार सागर आहे, दुःखाने भरलेला संसार सागर आहे। कुठेतरी सुखाची आशा, सुखाचं किरण आपल्याला मिळावं, सुखाचा प्रकाश मिळावा, सुख मिळावं, यासाठी शरणांगतो मे शरणं किमस्ति, शरणागताला शरण्य जर कोण असेल तर माऊली सुद्धा म्हणतात, शरणागता शरण्यो मी चेकू तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत। शरण जाण्यासाठी एक परमात्मा जगामध्ये आहे आणि दुसरी शरणांगती संतांच्या जवळ आहे। जे आपल्याला भविष्यात बोध करणार आहे तिथेही शरण जावं लागत असतं। म्हणून शरणागताला शरण्य, उपासकाला उपास्य जर कोण असेल तर परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याची ओळख संतांच्या वाणीतून, अखंड हरिनाम सप्ताहासारख्या कार्यक्रमातून होत असते। आणि म्हणून साधू संतांनी अखंड हरिनाम सप्ताह चालू केला। विठ्ठला विठ्ठला पुष्कळ जन्म आपल्या झालेले असतील, पुढे होतील, पण मात्र आता नरजन्म मिळालेला आहे।
मनुष्य देहाचे निंदाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला। कृपावंत भगवंतानी या देहामध्ये ज्ञान प्राप्तीसाठी हा देह निर्माण केला, परमार्थ प्राप्तीसाठी हा देह निर्माण केला, भजन पूजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी देवाने आपल्याला नर शरीर दिलेलं आहे। विठ्ठला विठ्ठला बहुत जन्म आती जन्मला सिना जन्मलासी नरा देव तो सैरा करी आता। आता म्हणजे केव्हा मनुष्य देहाला आले, आता देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। काय परमात्मा हा दिनाचा, दिन शब्दाचा अर्थ आहे नम्र असणाऱ्या वैष्णवाचा सोयरा आहे। दीनता म्हणजे नम्रता। गीतेमध्ये दीनता प्रतिपादन केलेली आहे, श्रीमद भागवताच्या सुरुवातीला दीनता प्रतिपादन केलेली आहे। तुकोबराय सुद्धा म्हणतात नम्र झाला भूता नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता। जो प्राणी मात्राच्या प्रती, संतांच्या प्रती, परमेश्वराच्या प्रती विनम्र झालेला आहे। नम्रता हा मनुष्याच्या अंतःकरणातील सर्वात मोठा सात्विक गुण। लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा,
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ही सुद्धा नम्रता आहे. तुकोबारायांच्या शब्दातली नम्रता. समोरचा व्यक्ती महान असेल तर आपण लहान व्हायला पाहिजे. अनोरणीयाम महतो महीयान. समोरचा महतो महीयान असेल तर आपण अनोरणीयाम व्हायला पाहिजे. नम्रता आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. वैष्णवाच्या चित्तामध्ये किती मोठी नम्रता असते. रामेश्वर भट्ट असेल, मंबाजी गोसावी असेल, ते तुकाराम महाराजांना किती बोलत होते, किती शिव्या देत होते. धर्मसभेच्या पुढे त्यांना किती अपमानित करण्याचा प्रयत्न करत होते. तरी सुद्धा महाराजांच्या मध्ये असणारा नम्रता गुण त्यांनी सोडला नाही. नम्रता न सोडल्यामुळे रामेश्वर भट्टांना आपला अहंकार सोडावा लागला. आणि रामेश्वर भट्टाने काय म्हटलं? तुकिता तुलनेश तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका सियारे मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका सियारे. तुकाराम महाराजांची तुलना परब्रह्माशी केली तर तुल्य त्यांना समजलं. एवढा मोठा षडशास्त्री महापंडित तुकोबारायांच्या पुढे नम्र झाला. काय? अहंकार जोपर्यंत झुकत नाही तोपर्यंत कल्याण होत नसतं. अहंकार झुकला पाहिजे कोणाच्या तरी. रामेश्वर भट्ट साक्षात अहंकाराची मूर्ती होती. मंबाजी गोसावी अहंकारी. परंतु एवढ्या मोठ्या पंडितांना सुद्धा अहंकार सोडून तुकोबारायांना जोपर्यंत समोरच्याची महानता कळत नाही तोपर्यंत अहंकार त्यागण्याचा विचार सुद्धा मनामध्ये येत नसतो. ज्ञानोबारायांनी किती सोप्या भाषेत सांगितलं. हा विचारोनी अहंकारो सांडी दे मग अस्तीच वस्तू होई दे आपली स्वस्ती सहजे आपण पे केली. जोपर्यंत विचारपूर्वक अहंकाराचा त्याग आपण करणार नाही तोपर्यंत विनम्रता येणार नाही. 1400 वर्ष चांदेव झुकला नाही. किती मोठा अहंकार असेल. 1400 वर्ष. आपल्याला कोणाला 40 कोणाला 50 जास्तीत जास्त एखादा म्हातारा बसला असेल तर 70 80 100 असू शकेल. 1400 वर्ष त्यांनी अहंकार पाळून ठेवला आणि तोच अहंकार त्याच्या उद्धाराला आडवा येत होता, प्रतिबंध करत होता. अहंकाराविषयी तुम्हाला उदाहरण सांगत आहे. विठ्ठला विठ्ठला उत्तर हिंदुस्थानामध्ये काशीमध्ये एक विद्वान संत होऊन गेले. संन्यासी होते. त्यांचं नाव प्रकाशानंद यती. अर्थात त्यांचं पूर्ण नाव होतं प्रकाशानंद सरस्वती. त्यांच्या काळामध्ये, त्यांचा काळ म्हणजे चैतन्य महाप्रभूचा काळ, 400 वर्षापूर्वीचा काळ.
काशीमध्ये 1 नंबरचे विद्वान होते. त्यांचा स्वतःचा आश्रम होता. अनेक साधू साधक त्यांच्याकडे ब्रह्मविद्येचे पाठ घेत होते, वेदांत शिकत होते. विठ्ठला विठ्ठला त्याच काशीचे ते महापंडित, महाविद्वान, महान संन्यासी. काशीमध्ये बंगालवरून चैतन्य महाप्रभूची दिंडी आली. एकेकाळचे चैतन्य महाप्रभू सुद्धा फार प्रकांड पंडित, नैयायिक होते. काय न्याय त्याला म्हणतात, प्रमाणैहि अर्थ परीक्षणम न्याय. असे न्यायाचे ते विद्वान होते. विठ्ठला विठ्ठला परंतु त्यांच्या जीवनामध्ये ताठा होता, अहंकार होता. परंतु कोणीतरी संत महात्म्याच्या कृपेनं त्यांचा अहंकार गेला. ते सुद्धा वैष्णव झाले. वैष्णव त्याला म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये अहंकार नाही त्यालाच फक्त वैष्णव म्हणतात. आणि अहंकार जर असेल तर तो किती वर्षे जरी त्याने परमार्थ केला तो वैष्णव होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. बाकी विद्वान होईल, पंडित होईल, शास्त्री होईल, काय काय होईल, परंतु अहंकार गेल्यानंतरच वैष्णवत्वाची प्राप्ती होत असते. चैतन्य महाप्रभू आले. काशीमध्ये सुप्रसिद्ध घाट आहे दशाश्वमेध घाट. आणि दशाश्वमेध घाटावरती त्यांची दिंडी उतरली. दशाश्वमेध घाटावर दिंडी उतरल्यानंतर रात्रीचं संकीर्तन झालं. चैतन्य महाप्रभूने सांगितलं, हे पहा, सकाळी काशीच्या सर्व संतांचं दर्शन घ्यायचंय आपल्याला. काशी विश्वनाथाचं, कालभैरवाचं वगैरे दर्शन घ्यायचं. सर्व रात्री त्यांना कोणीतरी सांगितलं की इकडे तिकडे गेल्यापेक्षा एकच असे विद्वान संत आहेत, त्यांचं दर्शन अगोदर घ्या. पत्ता मिळाला. मठ कोण्या गल्लीमध्ये होता तो पत्ता मिळाला, नाव मिळालं. चैतन्य महाप्रभूनं सांगितलं, एवढे जर विद्वान संत आहेत, संन्यासी आहेत, तर त्यांचं दर्शन अगोदर. लक्षात ठेवा, विद्वानाची किंमत विद्वानालाच असते, संताची किंमत कोणाला असते? संताला. संताचा महिमा संतची जानत, दुर्लभया गती आली काशी. पण केव्हा? तुका मने अंगी भावे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपण स्वतः जर संत झालो तर आपल्याला संताची महिमा कळेल. आपण स्वतः विद्वान झालो तर विद्वानाची महिमा आपल्याला कळेल. पण झाल्याशिवाय नाही कळणार. ज्यावे ज्याच्या वंशात तेव्हा ते झाल्याशिवाय कळत नाही, लक्षात ठेवा. चैतन्य महाप्रभू प्रकांड पंडित होते, विद्वान होते, नैयायिक होते. त्यांनी संन्यस्त झाल्यानंतर वेदांती सुद्धा ते होते, फार विद्वान होते. परंतु या सर्व गोष्टीला बाजूला ठेवून ते शेवटी वैष्णव झाले. काय? ज्या विषयामध्ये ज्याला रस असतो तो त्या विषयाशी आपला संबंध स्थापित करत असतो, असं शास्त्र आहे.
ज्या विषयामध्ये आपल्याला रस नाही त्या विषयाच्या प्रती आपला संबंध आपण कधीही स्थापित करू शकत नाही. सर्व ठरलं. रात्रीच्या कीर्तनामध्ये पुकारल्या गेलं की उद्या आपल्याला महान संतांचं दर्शन घ्यायचंय बाबा. दिंडी प्रकाशानंद यतीच्या संन्यासाच्या आश्रमाच्या दिशेने निघाली आणि आश्रमापुढे दिंडी गेली तर पाठ चालू होता. पाठ चालू होता. चैतन्य महाप्रभूंना सांगितलं, महाराज पाठ सांगत आहेत, कोणीही विक्षेप करायचा नाही, टाळ वाजवायचा नाही, बोलायचं नाही. ज्याला जिथेही जागा मिळेल चुपचाप तिथं जाऊन बसायचं, श्रवण करायचं. महायोग आहे. आणि त्या योगानुसार सर्वांनी केलं. चैतन्य महाप्रभू स्वतः जमिनीवर बसले. यालाच म्हणतात अहंकार शून्य वृत्ती. वैष्णवातच असू शकते. खाली बसले. कोणीतरी प्रकाशानंदाच्या कानात सांगितलं की महान संत बंगालचे चैतन्य महाप्रभू आले, त्यांना आसन टाकावं लागेल बसायला. चैतन्य महाप्रभूने सांगितलं, एवढ्या महान विभूतीच्या पुढे माझ्यासारख्या शून्य व्यक्तीला काय आसन टाकत आहे? काही नाही, मी तिथंच जागा सापडेल तिथे बसतो. शेवटी ते बसले. सर्व काही ऐकलं, प्रवचन ऐकलं. विषय होता विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. पंडिता समदर्शिना ह्याची व्याख्या चालू होती. शंकर भाष्य चालू होतं. जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये असं लिहिलेलं आहे, पंडा आत्मविषयिनी बुद्धी सा बुद्धी यस्मिन् स पंडिता. पंडित तो आहे, आत्म्याला जाणणाऱ्या बुद्धीला पंडा बुद्धी म्हणतात. ती पंडा नावाची बुद्धी ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात पंडित. त्याला पंडित म्हणतात. अशी व्याख्या चालू होती. चैतन्य महाप्रभू सुद्धा ऐकत होते. व्याकरण, न्याय, वेदांत, सांख्य सर्व शास्त्राचे प्रकांड पंडित होते आणि ते सुद्धा विद्वान होते. त्या विद्वत्तापूर्ण व्याख्या करत होते. ते पाठ संपला. पाठ संपल्यानंतर विनंती केली वैष्णवाने की महाराज आम्ही दुरून आलो, आम्हा सर्वांना आपल्या दर्शन हवं आहे. आपल्या चरणाचं दर्शन होईल तर फार चांगली गोष्ट आहे. वैष्णवामध्ये नियम आहे की जोपर्यंत आपलं मस्तक साधू पुरुषाच्या चरणावर ठेवत नाही तोपर्यंत ते दर्शन झाल्याचं समाधान वाटत नाही. तर आता आमच्या हरिभक्तपरायण नामदेव शास्त्रींना माहित आहे तिकडं कसं दर्शन, कोणी मांडीला हात लावतं, कोणी पोटऱ्याला हात लावतं, कोणी जमिनीवर हात ठेवून दर्शन इकडे लावून गेल्यानंतर. पण महाराष्ट्रामध्ये कशी परंपरा आहे की संतांची पायावर दर्शन झाल्याशिवाय समाधान वाटत. वेगवेगळे प्रकार आहेत दर्शन घ्यायचे. पण वैष्णवाचं दर्शन मी सांगतो, निरहंकार वृत्तीचं दर्शन. मी कोणी आहे असा भावच नाही त्याच्यामध्ये. किती पवित्रता आहे. ज्यावेळी चैतन्य महाप्रभूचा निरोप गेला की आम्हाला दर्शन द्या भगवान, आम्ही दुरून आलो आहोत, ते प्रकाशानंद काय म्हणतात, अरे जाऊ दे रे, जे सांगायला आला त्याला जाऊ दे. असे वेडे माळ जपणारे, देवाचं नाव घेऊन नाचणारे, बागडणारे असे पागल कितीतरी मी पाहिले आहेत. काय मला काही इतका वेळ नाही. आणि ते आपल्या खोलीत जायला लागले. चैतन्य प्रभू धावतच गेले. त्यांना आशा होती की त्यांच्या चरणाचं दर्शन होईल. चरणाचं दर्शन तर होऊ शकलं नाही. पण असे साष्टांग दंडवत करत असताना चैतन्य महाप्रभूचा हात त्यांच्या चरणाला लागला. समोर असा हात लागल्याबरोबर ते गेले निघून त्यांच्या खोलीमध्ये. चैतन्य महाप्रभूने तेवढ्यावर समाधान वाटलं. चला म्हणे, त्यांची इच्छा तशी असेल. त्यांची इच्छा आपल्याला दर्शन द्यायची नाही तर त्यांची इच्छा आहे. महापुरुषाच्या इच्छेपुढे आपण कोणताही आग्रह धरायचा नाही.
विठ्ठला दिंडी गेली निघून. दिंडीने जे दर्शन करायचे ते गेले. ते दशाश्वमेध घाटावर परत गेले. चैतन्य महाप्रभूला दर्शन न दिल्यामुळे प्रकाशानंद आपल्या खोलीत गेले. खोली लावून घेतली आणि आपल्या आसनावर बसल्यानंतर त्यांना पश्चाताप व्हायला लागला. काय मी पांडित्याची परिभाषा करत होतो, पंडिताची परिभाषा करत होतो. स्वतःला दोष देऊ लागले की मला असं वाटतं की मी अजून पंडित झालो नाही. का एवढा महान संत माझ्या आश्रमात आला आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला दर्शन द्या, पण मी अहंकारी त्यांना दर्शन नाही देऊ शकतो. गीता वाचून शंकर भाष्याचा पाठ सांगून पंडिताची व्याख्या करूनही मला साधू कळाला नाही. त्यांनी आपल्या खोलीतच आपल्या स्वतःला धिक्कारलं. धिक्कार आहे माझ्या पंडिताने. काय धिक्कार आहे, मला स्वतःला धिक्कारू लागले. काय ज्या दिवशी तुम्हाला स्वतःचे गुणदोष स्वतः कळायला लागतील तिथून पुढे तुम्ही साधू होण्याच्या पायऱ्या चढू लागाल. तोपर्यंत साधूच्या मंदिराची पायरी सुद्धा सापडली नाही हे समजायचं. विठ्ठला विठ्ठल मी पंडिताची व्याख्या करत होतो. पंडात्मविषयी बुद्धी सा बुद्धी यस्मिन स पंडित आहे का या ओळीप्रमाणे मी सांगतो नाही. त्या खोलीमध्ये ढसा रडू लागले. कोणाला तरी शिष्याला आवाज आला की गुरु महाराज रडत आहे. मोठा माणूस हसत असेल तो विनाकारण हसत नाही, रडत असेल तो विनाकारण रडत नाही. आपल्यामध्ये काही सकारण रडतात, काही विनाकारण रडतात. ज्याला दुःख झालं कोणी गेल्याचं तो रडतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटतं की आपल्या घरी झालं होतं त्यावेळी रडला होता, आपल्या रडणंच भाग आहे. दुःख नाही झालं ते रडावं लागतं. अकारण दुःख आहे, अकारण दुःख झालेलं नाही. एक बाई रडायला सुरुवात केली की बाकीच्या रडायला लागतात. काही संबंधच नाही रडायचा, सुरू होतो आपण. अभ्यास आहे. कोणीतरी शिष्याला कळालं आणि कळाल्यानंतर शिष्याने दरवाजा उघडला. तो गुरु महाराज आसरोच्या थारोळ्यामध्ये चिंब भिजलेले होते. संपूर्ण शरीर त्यांचं ओलं चिंब झालेलं होतं, कपडे भिजलेले होते. विचारलं गुरु महाराज दुःखाचं कारण. त्यांनी सांगितलं आयुष्य गेलं माझं, मला आज जीवन कळालं. आतापर्यंत माझी विद्वत्ता, माझा परमार्थ, माझी तपश्चर्या, माझी विद्वत्ता फोल ठरली. मी एका साधूला नाही ओळखू शकलो. धिक्कार आहे मला. झालं काय? सकाळी जे झालं तुम्हाला माहीतच आहे. त्यांच्या सोन्याच्या पत्र्यानं मढवलेल्या पादुका होत्या, फेकून दिल्या त्यांनी. आसनावरची गादी फेकली. ज्या गादीसाठी साधू लोक झगडा करतात, आसनासाठी झगडा करतात. बऱ्याच भानगडी आहे. आणि चैतन्य महाप्रभू सारखा वैष्णव झाल्यानंतर या भानगडी राहत नाही. सुखाचा स्पर्श आणि दुःखाचा स्पर्श अज्ञानामुळे जीवनाला होत असतो. ज्याच्या जीवनात अज्ञान शेष राहिलेला आहे त्याला सुखाचा स्पर्श होतो आणि दुःख होत असते. आणि ज्याला ज्ञान झालेलं आहे या दोन गोष्टी त्याच्यामध्ये. विठ्ठला सुख दुःख समान
दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लो धन्य जगी तोते हरिरंगी नाते राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे सुख आणि दुःख सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभोने सुख आणि दुःख ज्याच्या वृत्तीमध्ये समान झालेले अंतःकरणामध्ये ज्याला सुख आल्यानंतर सुद्धा किंवा दुःख आल्यानंतर त्याला काही दुसरं परिवर्तन वाटत नाही समान समजतो मी सांगत होतो की चैतन्य महाप्रभूच्या केवळ करस्पर्शाने परिवर्तन कोणामध्ये झालं प्रकाशानंद सरस्वती जो स्वतःला गुरु समजत होता महान समजत होता विद्वान समजत होता परंतु चैतन्य महाप्रभू सारख्या वैष्णवाचा करस्पर्श झाल्याबरोबर आमूलाग्र परिवर्तन ज्ञानाच्या सोबत जो अहंकार पाळलेला होता तो राहिलं ज्ञान आणि हृदयात प्रेम प्रगट झालं आणि मला म्हणाले आता लवकर उचला आणि त्यांच्या चरणावर नेऊन टाका तोपर्यंत मला समाधान होणार नाही शिष्याने उचललं दशाश्वमेध घाटावर आणलं आणि चैतन्य महाप्रभूच्या चरणावर टाकलं जो दर्शन घेऊ देत नव्हता आता तो साष्टांग दंडवत त्यांना घालत आहे नम्रता कळाली बोध होऊन विद्वत्ता प्राप्त करून पांडित्य प्राप्त करूनही त्या नम्रतेला त्यांचं हृदय शिवू शकलं नव्हतं पण चैतन्याच्या केवळ करस्पर्शाने त्यांच्यामध्ये नम्रता उगवली किती मोठी विशेषता आहे हेच वैष्णवत्व विठ्ठला विठ्ठला मग ज्याला स्वतःच बोध झाला नाही तो दुसऱ्याला बोध देऊ लागला जगामध्ये असे असंख्य लोक आहेत की ज्यांना स्वतः कळालेलं नाही स्वतः ज्ञान झालेलं नाही स्वतः बोध झालेला नाही स्वतःला वैष्णवत्व प्राप्त झालेलं नाही असेच लोक आज समाजाला उद्बोधन करतात बोध करतात उपदेश देतात म्हणून त्यांना तर काही फायदा होतच नाही पण समाजाला सुद्धा होत नाही आमच्या साधू संतांचं चरित्र पहा त्यांची तपश्चर्या पहा त्यांची साधना आराधना उपासना बघा एक नाही आज तर थोडस कीर्तन यायला लागलं तर हरिपाठ म्हणत नाही तो कीर्तन कर त्याला हरिपाठही माहित नसतं तो नुसतं कीर्तन ठोकायचं आणि ऐकणारे किती मूर्ख आहे अरे ज्याला हरिपाठ येत नाही त्याचं कीर्तन ऐकत जाऊ नका परीक्षा पाय तिथं अगोदर विचारलं पाहिजे तुम्हाला महाराज हरिपाठ येतो का पूर्ण नसेल येत तर मग कीर्तन विनोदाची कथा गोड वाटे अगोदरच देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा खूप छान प्रमाण काढलं पंडित महाराज विठ्ठला असा प्रकार आहे तर मला सांगायचं वैष्णवत्व आज पंडिताला सुद्धा वैष्णवत्वाची आवश्यकता पडली मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं रामेश्वरा भट्टासारखा महान पंडित प्रकाशानंद सरस्वती सारखा महान संन्यासी ज्यावेळी त्यांना वैष्णव कळाला त्यावेळी ते वैष्णव झाले
संन्यासी होणं सोपं आहे, पण वैष्णव होणं अवघड आहे. लक्षात ठेवा. वैष्णव होण्यासाठी लाल भगवे कपडे घालावे लागत नाही, परंतु ते फार अवघड आहे. वैष्णव होणं अवघड आहे. संन्यासी होणं सोपं आहे, पण वैष्णव होणं अवघड आहे. लक्षात घ्या. पुष्कळ गोष्टी आहेत, तर मला एवढं सांगायचं, जो पर्यंत बोध अनुभूतीत मुरत नाही तोपर्यंत वैष्णव होत नाही. आणि त्याच वैष्णवाला माऊलीने साधू शब्दाने सांगितलेलं आहे. तेच आपण साधू बोध साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. म्हणतात परमार्थामध्ये भक्ती मुरली पाहिजे, ज्ञान मुरलं पाहिजे, परमार्थ मुरला पाहिजे. आणि असं कोणीच म्हणत नाही की संसार मुरला पाहिजे. संसार मुरण्याची काहीच आवश्यकता नाही. तो कायमचा मुरलेलाच आहे. तुमच्या अनुभवात कसं आहे, तुम्हाला जे माहित नाही त्याच्यासाठी तुम्ही कीर्तनात आले. तुम्हाला जे माहित होतं, माहित आहे, ते जरी इथं आणलं असतं तुम्ही कोणी झाले नसतं. काय असतं, ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना नाही किंवा ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, जी गोष्ट आपल्याला अनभिज्ञ आहे, जी गोष्ट आपल्याला अज्ञात आहे, ती गोष्ट जाणण्याची प्रत्येकाला एक जिज्ञासा असते. ज्या गोष्टीविषयी परोक्ष आपण ऐकलेलं आहे पण अपरोक्ष माहित नाही, म्हणून परोक्ष जे श्रवण केलेलं आहे ते परोक्ष श्रवण अपरोक्षाच्या अनुभूतीसाठी असतं, असा वेदांत सांगतो. विठ्ठला विठ्ठला हो. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की अभंगात दोन शब्द अतिशय मोलाचे आहेत. एक साधू आणि दुसरा बोध. साधू शब्द सुद्धा महत्वाचा आहे आणि बोध शब्द सुद्धा महत्वाचा आहे. आणि साधू आणि बोध शब्दाचा अनन्य संबंध आहे. साधू शब्द बोधाशिवाय राहू शकत नाही, बोध शब्द हा साधू शब्दाशिवाय शोभत नाही. दोघही समान रूपाने सोबत असले तर आनंद आहे. लक्षात घ्या. ज्यावेळी साधू शब्द आहे, काय साधू शब्दाचा अर्थ आहे परकार्यम साधनोती ती साधू. जे दुसऱ्याचं कार्य साधण्याचा प्रयत्न करतात तो साधू आहे. स्वतःचं कार्य साधून दुसऱ्याचं कार्य साधण्याचा जे प्रयत्न करतात ते साधू आहे. आपल्यासाठी न झगडता ते दुसऱ्यासाठी सदैव अहोरात्र प्रयत्न करत असतात.
येथे उपकारासाठी आले उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। कशासाठी आले? या भूमीवर तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी। आणि त्यांनी तुमच्या आमच्यावरती केलेला उपकार म्हणजे तुम्हा आम्हाला मिळालेला परमार्थ। भजन पूजन परमार्थ, दिंडी वारी हे सर्व काही साधू संतांमुळे मिळालं। हा त्यांनी केलेला उपकार आहे। आणि असे उपकारी संत असतात। विठ्ठला विठ्ठला आयुष्यभर ऐकून श्रवण करूनही कळत नाही। आपण जन्मभर श्रवण करतो आणि जन्मभर श्रवण करूनही आपल्याला कळत नाही। परंतु ज्या दिवशी जे शब्द आपल्या कानावरती पडल्यानंतर ज्या दिवशी कळतात त्या दिवशी बोध होत असतो। नुसता श्रवणाने बोध होत नाही। केलेलं श्रवण जोपर्यंत हृदयाला स्पर्श करत नाही तोपर्यंत बोध होत नाही। याविषयी मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे। विठ्ठला विठ्ठला सत्य होतच असतात। कीर्तनकार कीर्तन करतच असतात, तुम्ही ऐकणारे ऐकतच असतात। हे चालू आहे आपलं, अनेक वर्षापासून चालू आहे। बंद पडत नाही हा आनंद आहे। फक्त चालू ठेवा, काही हरकत नाही। परंतु केलेल्या श्रवणाचा, श्रवण म्हणजे ज्या शब्दबोधाला आपण ऐकतो तो बोध, त्या बोधाप्रमाणे आपलं जीवन कधी होणार? एक उदाहरण आहे। मतंग नावाचे ऋषी होते, अरण्यात राहायचे। मतंग ऋषी अरण्यात राहायचे। सर्व विठ्ठला विठ्ठला अरण्यात मतंग ऋषी राहायचे। त्याच अरण्यात शबरी माता राहायची। शबरीचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे। शबरी राहायची। मतंग ऋषीच्या आश्रमात पाठ प्रवचन चालायची, पाठ चालायचे। ते त्यांच्या शिष्यांना अरण्यामध्ये रोज पाठ सांगायचे। एके दिवशी शबरी माता त्या आश्रमाच्या जवळून चालली होती। तिला वाटलं इथं लोक काय करतात। तिला देव माहित नाही, धर्म माहित नाही, साधू माहित नाही। तिनं काही केलेलं नाही केव्हाच। परंतु पूर्वजन्माचा योग असतो, माहित नसतं असं नाही। जे माहित आहे ते सुप्त दशेमध्ये असतं। आणि त्या दशेला जर कोणाचे शब्द स्पर्श करत असतील त्यावेळी ते अंतकरण जागत असतं। आणि जागलेल्या जागृत अंतकरणालाच बोध होत असतो। निर्जीव अंतकरणाला कधीच बोध झालेला नाही। विठ्ठला विठ्ठला शबरी मातेनं पाहिलं की कोणीतरी महात्मा आहेत, संत आहेत, कोणीतरी शिकणारे आहेत, ऐकणारे आहेत। तिला वाटलं इथं सांगतात काय, आपणही सुद्धा ऐकू। तिनं आयुष्यात अजून कोणाची पोथी ऐकली नव्हती, कीर्तन ऐकलं नव्हतं, कथा ऐकली नव्हती, काहीच नाही। तिच्या आयुष्यातला पहिला योग आहे। आणि ज्याच्या आयुष्यामध्ये पहिले पहिले योग येतात तीच लोक खऱ्या अर्थानं सुधारतात। आणि ते अगोदर तिचे घासलेले
ते बोटून जातात पण सुधरत नाही. विठ्ठल विठ्ठल शेवटी वाळलेल्या लाकडावर कुऱ्हाड मारून मारून एक दिवस बोटतच असते. आपण हरिपाठ म्हणून म्हणून बोटून गेलो, कीर्तन ऐकून ऐकून गेलो, परमार्थ करून करून गेलो. आणि मला मी माझा एक अनुभव सांगतो. मी एकटाच पंढरीच्या वारीला चाललो होतो, जुनी गोष्ट आहे ती. आणि मग चाललो होतो, एकटाच चाललो होतो. माझ्या खांद्यावर एक पताका होती, माझी छोटीशी पिशवी, आणि पांडुरंगाचं नामस्मरण करत करत चाललो. पण मधात मधात कधी कधी असं वाटायचं की आपल्याला कोणतरी सोबती पाहिजे, म्हणजे बरं वाटलं असतं की नाही. सोबती म्हणजे गप्पा छप्पा होता, रस्ता काढतो, सर्व काही. कोणी तर भेटलं नाही. परंतु पैठणच्या जवळून जो पाठ निघतो, आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये येतो तो पाठ, पाण्याचा पाठ, कोणतं तर नाही, जायकवाडीचा पाठ. इकडून पैठणचा म्हणजे तो डावा कालवा, आपल्या इकडे एक उजवा कालवा आहे. डाव्या कालव्याच्या मी तिथं जवळ, तिथं पूल होता, कालव्यावरून पलीकडे जायचा. तिथं 5-7 जण उभे होते. त्यांच्याजवळ माझ्यासारख्या पताका होत्या. म्हटलं एक सोड, त्याच्याऐवजी 5-6 दिसून राहिले. त्यांच्याचबरोबर हेही पंढरीला चालले नक्की. मग ते पाटाच्या पलीकडच्या बाजूनं झेंडे त्या पुलाच्या कटड्याला उभे केले आणि आंघोळी करू लागले. त्यांनी ते पोते गुंडाळले होते अंगाला, खाली धोती सुद्धा पोत्याच्या वरी बनेनी पोत्याच्या शिवलेल्या होत्या, टोपी पोत्याची जोडी. म्हटलं बाप, काय भाग्यवान आहे, आपल्याला इतके त्यागी लोक मिळाले. आपण यांच्याबरोबर काय यात्रा होणार आहे. सर्व ज्ञानी माणसे, महान संत, त्यागी, तपस्वी, कपडे सुद्धा नाही अंगावर, पोते घातलेले आहेत. आणि ते पलीकडून तिथून आंघोळ करू लागले. मी इकडून करत होतो, मी बसलो होतो. त्यांच्या गप्पा चालू होत्या. आंघोळी केल्या, ते पोते वाळवायला टाकले आणि बसले गप्पा. म्हटलं साधूच्या गोष्टी आहे, साधू चर्चा आहे, कान देऊन ऐकत होतो. अशा गोष्टी रंगल्या होत्या, कशाच्या, पोरीच्या सोयरिकीच्या. म्हणलं मी फसलो तर नाही, काय पोते घातलेले, मी त्यागी समजत होतो. अरे कोण त्यागी कोण भोगी, शरीर आणि कपड्यावर कळत नसतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून कपडे पाहून त्यागाचं लक्षण नाही करता येत. भोंगळा राहिला एखादा तरी म्हणजे खूप त्यागी झाला असं का नाही. लंगोटी लावून राख लावली अंगाला, बसलाय कुठतरी म्हणून तो त्यागी असं काही नाही. त्यागाचं लक्षण कपड्यावर नाही, नागव्यावर नाही, कशावर नाही. अशा रंगल्या होत्या गोष्टी. म्हणजे आता काय नाही, पैठण करायचं आणि बस पाहुण्याकडे जायचं, मग त्याच गोष्टी होत्या. मला तर इतका आनंद झाला होता. म्हटलं यांच्या सोबत जर परमार्थ झाला तर आपण कृतार्थच होऊन जाऊ. म्हटलं किती त्यागी लोक आहेत, पोते अंगावर. मग मी तिकडून गेलो आणि मग मला वाटलं दर्शन तर घ्या, जाऊ द्या कोणी काय असं दर्शन. ते म्हणे महाराज आम्ही संत नाही, आम्ही आमचं कशात दर्शन घेता, तुमचं दर्शन घ्या. म्हणलं तुम्ही हे काय बाणा घेतलेल्या अंगावर पोत्याचा, हे तुम्हाला माहित नाही. म्हणजे आमच्या इकडे लक्ष्मण शक्ती असते. इकडे आपल्या गंगेच्या पलीकडे तिकडे जास्त लक्ष्मण शक्ती आहे, इकडे आपल्या इकडे कमी कमी आहे. आमच्याकडे तर कोणाला सांगता बी येणार नाही लक्ष्मण शक्ती काय असते. लक्ष्मण शक्तीचे ते कार्यक्रम असतात. मलाही माहित नव्हतं. तेव्हा लक्ष्मण शक्ती असते. मग 12 महिने पोथी वाचतात. ते शक्तीचा विषय आला मग 14 दिवस वनवास असतो. आम्ही ग्रस्ती लोक आहेत. तो म्हणाले आम्हाला मुलं बाळ नातवंड सर्व आहेत, फक्त आम्ही 7 दिवस पोते घालतो. अरे म्हटलं मी पोत्यावरच गेलो म्हणून तो इतकं शांततेने बसलो येतो. तुम्ही तर फार धोक्याबाज निघाले म्हटलं. म्हणून कपड्यावरून कोण्या साधूचं लक्षण नाही, नागव्यावरून, कपड्यावरून, कशावरून हे त्यागाचं लक्षण नाही करताय. विठ्ठला विठ्ठल लक्षात ठेवा. आता तुमच्या भागात मला माहित नाही, पण आमच्या भागात एक टोळी येते. त्यांच्याजवळ आमच्यासारखीच कधी फॉर्च्युनर गाडी असते, कधी मोठमोठ्या गाड्या असतात. एक नागो बसवलेलं असतं गाडीमध्ये, त्याच्या अंगावर साखळदंड लावलेले असतात आणि पूर्ण पार त्याला राखानं रंगवलेलं असतं. आणि 9-10 जण असतात. काही चेले, एकाला गुरु बनवलेलं असतं आणि बाकीचे चेले असतात. आमच्यासारखेच भगवे कपडे, इतके सुंदर, गंध, रुद्राक्षाच्या माळा, हातात माळा, पायात माळा, डोक्यात माळा, गळ्यात माळा, कमराला माळा,
पायाच्या मनगटात माळा, गुडघ्याला माळा, काय आणि येतात आपल्या भागामध्ये, अरे की उतरले कुठेही, प्रयागराज को भंडारा है, आपसे घी होना चाहिए, आपसे आप इतना पैसा दीजिए, आप आपके नाम से वहां भंडारा करेंगे, ऐसा करेंगे काय. कधी कधी आम्हाला सुद्धा चंदन लावून जातात, म्हणजे आम्हाला माहिती ते कोण आधी मागायला माणसं भिकारी टाकतच काहीतरी माणूस जोडीमध्ये, ते साधू नसतात, काही नसतात. दंबे करो भक्ती मग जाऊ देना, अंतरे भावना अंतरे भावना दंभे करू भक्ती सोंग दाव जना, अंतरी भावना वेगळेची. निवड दांभिक साधू नसतात. आले आश्रमात, मला माहित होतं ते कोण आहे म्हणून. ते मला विचारलं कोणता आकडा, म्हटलं मी विचारू तुम्हाला कोणता, मला विचारू नका, मी विचारतो तुम्हाला. मग लागले तू 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 मी करायला. काय आम्हाला आमच्या पुन्हा माहित आहे. अरे मग एक एक केळ दिलं, इथं म्हटलं दक्षिणा मिळणार नाही, इथं गोरगरिबांचे मुलं शिकतात, तुम्हाला तुमचं जमा झालं इथं आणून टाका, पण इथलं काही घेऊन जाऊ नका, काहीच मिळणार नाही म्हटलं. एक मला इतके मोठे त्यागी साधू असे तसे म्हणजे जास्त बोललो. काय त्यागी हे काय आम्हाला काही सांगू नको म्हटलं, थांबायचं थांबा, तर उठा म्हटलं. एक एक केळ दिलं त्यांच्या हातामध्ये, घेतलं गेले, काहीच नाही. 200-300 फुटावर आमच्या फाट्यावर तिथं लोहाराचं दुकान आहे. अरे बाप रे म्हणे, त्याच्याकडे आता माळ होती. अरे तुमचे गुरु म्हणजे आमचे गुरु बाबा आहे. बाबा इतके महान गुरु तुम्हाला आहे, मग अर्धा क्विंटल साखर तुमच्याकडून. बाबानं सुद्धा आम्हाला दक्षिणा दिली, हे नाही सांगितलं केळं दिली म्हणून, दक्षिणा दिली म्हणजे बाबानं सुद्धा. अरे त्याला 200 फुटावर त्याला चंदन मारलं, पण तो गरीब माणूस होता म्हणे, महाराज मी इतकं काही देऊ शकत नाही, आणि तुम्हाला लागलं ते 500 रुपये घेऊन जा. अर्धी क्विंटल साखर आहे, पण 500 रुपये दिले त्याच्याकडून. पुढे गेलं, तिथं दारू सोडायचं दुकान होतं काही काळापूर्वी, आजही आहे. त्या गावात गेलं, तिथंही भक्त आहे. तिथूनही जवळजवळ 10,000 रुपये नेले. तिथून सुटला, आता वृद्धाश्रम काढला त्या गावात जाताना, तिथं गेले, आमचं नाव सांगत गेले. आमचा परिसर म्हटल्यानंतर प्रत्येक गावात संबंध आहे. इतके मोठे महान गुरुचे तुम्ही शेले झाले, तुम्ही भंडाऱ्याला देऊ शकत नाही. तिथून 10 किलो चहा पत्ती लिहिली, चहाची पत्ती, चंदन लावत लावत. साधू आहेत का ते? साधू नाही, ते सोंग आहे साधूचे. पण आपली भावना, आपल्याला दृष्टी नाही, आपल्याला दृष्टी नाही. साधू कोण आहे, असाधू कोण आहे, परमार्थ करूनही दृष्टी नाही. परमार्थ न करणाऱ्याला काय करणार आहे. मी सांगत होतो विठ्ठला विठ्ठला, मी सांगत होतो तुम्हाला, शबरी माता, तिनं प्रवचन कीर्तन ऐकलं होतं का? काहीच नाही. कीर्तन ऐकलं नव्हतं, प्रवचन ऐकलं नव्हतं, काहीच ऐकलं नव्हतं. आणि तिला जिज्ञासा झाली की या आश्रमात काय सांगतात. गुरु महाराजांनी एक वाक्य सांगितलं शिष्याला, काय? महसेवांद्वार महापुरुष मुक्ते, महापुरुषाची सेवा मुक्तीचं द्वार आहे, एवढं सांग. शबरीनं कधी प्रवचन, कथा, कीर्तन काहीच ऐकलं नाही. एक वाक्य ऐकलं फक्त साधूच्या बोधात. तो साधूचा बोध होता, एक वाक्य ऐकलं. अरे एक वाक्य सुद्धा तुमच्या आमच्या उद्धाराला पर्याप्त आहे, फक्त ते साधूचं वाक्य असलं पाहिजे. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवने की जो. कान आणि वचन. शबरीनं एक वाक्य ऐकलं, जंगलात गेली, फांद्या तोडल्या झाडाच्या, त्याचा झाडू तयार केला आणि ठरवलं की आजपासून सेवा म्हणजे सेवा महात्म्याची करायची. मग काय सेवा करायची? विठ्ठला विठ्ठला,
वाणीची महात्म्याची. मी काही धनवान नाही, माझ्याजवळ काही पैसे नाही, रुपये नाही, धन नाही, पण तन म्हणजे शरीर आहे. शरीरानं जेवढी होईल तेवढी सेवा करेल. आणि आवाडवाडीमध्ये आले ते पाऊस असतो. मी मागच्या वेळेस आलो होतो, पाऊस होता. या वर्षी अगोदर येऊन गेलं. सर्व गावात चिखल चिखल. आणि एवढ्या बायांदर एक एक गोंधळ चिखल फेकला असतात, रस्त्यात चिखल राहिला असतात. किती कीर्तन ऐकले सांगा बरं इमानदारी. पण सेवा करण्याची इच्छा होती. आपापल्या घरचा चिखल जर बाजूला केला असता, आपलं कीर्तन सुद्धा बाहेर झालं. लक्षात ठेवा, ऐकता ना ऐकल्याप्रमाणे करत जाय. विठ्ठला वंजूळ वंजूळ चिखल सुद्धा तुमच्या त्या वाटेल नसतात, गाव स्वच्छ झालं असत. आम्ही सुद्धा दरवर्षी गाव स्वच्छ करतो. एका गावात गेलो, मुसलमानाच्या गल्लीत, जे त्यांच्या गल्लीतलं बेताळ काढायला सुरुवात केली. कारण ती भक्ती पिरी होती. ग्राम स्वच्छताचे तिथे उपक्रम असतो. मी स्वतः त्यांच्या नाल्या उकारल्या. सेवा करायची काही लाट नसते. ते लोक म्हणजे महाराज इतक्या घाणेरड्या नाल्या तुम्ही कशाला उकारता? आमचं कामच आहे, धर्म आहे आमचा, स्वच्छता ठेवली. आणि मी जर लवकर आलो असतो तर मी सुद्धा इथं सुरू केलं असतं तुमच्या सोबत. गाव स्वच्छ झालं असतं. चला काही हरकत नाही. शबरी माता रोज झाडायला सुरुवात केली. कुठून? गुरु महाराजांच्या झोपडीपासून तर गंगेपर्यंत रोज झाडू लागली, रोज झाडू लागली. आणि गुरु महाराजांनी विचार केला, कोण स्वच्छता करतो? रोज रस्ता कोण झाडून काढतो? आश्रम स्थापन केल्यापर्यंत अजूनही कोणाला सुबुद्धी नाही सापडली अशी की आपण गुरु महाराजांचा रस्ता स्वच्छ करावा. आता कोण आहे असा रस्ता स्वच्छ करणार आहे? त्यांना इच्छा झाली, आपण निदान पाहू तरी. पाहिलं, रात्रभर जागे राहिले. सकाळी ती म्हातारी आली पुन्हा शेवटी झाडू घेऊन पायऱ्यापासून लागली झाडे. गुरु महाराज म्हणाले, कोण आहे? कोण नाही बाबा, मी पेडगावची. नाही, मला वाटलं आयरवाडीची जे करू. आयरवाडीची कुठे रिकामी येते, कीर्तन ऐकतात फक्त. पेडगावची येऊन झाडू लागली. आमचे बापू महाराज बसले त्यांच्या गावची. विठ्ठला विठ्ठला. तसं काही नाही. पावसानं गोंधळ केला. मला विश्वास होता पाऊस नसता तुम्ही गाव रंगून काढला असतं, रांगोळी इतकं स्वच्छ केलं असतं. लक्षात ठेवा. मग शबरी मातेला मतंग ऋषीने विचारलं, कोण आहेस? म्हणजे बाबा मी शबरी आहे, भिल्ली नाही, गरीब आहे, पैसा देऊ शकत नाही, दक्षिणा देऊ शकत नाही, पण या शरीराने सेवा करू शकते. स्वीकार करा. तनुमनी दिवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, दास्य सकळ सेवा करा. गर्व सोडून केली पाहिजे. तिनं तशीच केली. काहीच नाही. मतंग ऋषी इतके प्रसन्न झाले, तिच्या मस्तकावर हात ठेवला. सांगितलं, जा, ज्या ठिकाणी तुझ्या मस्तकावर मी हात ठेवला त्या ठिकाणी तुला राम भेटतील. आशीर्वाद मिळाला. मग परमार्थ कशासाठी करायचा? आशीर्वाद मिळण्यासाठी. आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करायचं? साधूचा बोध ग्रहण करायचा. त्यानं एक शब्द ऐकला, एक वाक्य ऐकलं, जीवनामध्ये त्याचा आचरण करून दाखवलं, म्हणून तिला आशीर्वाद मिळाला. म्हणून साधू बोध झाला, साधूचा बोध झाला तिला. आपण झाला नाही आपल्याला, आपण अजून आता अभ्यास करत आहोत ऐकण्याचा. होईल कोणत्या दिवशी? काय राम झाले. विठ्ठला कैलास आश्रमामध्ये आम्ही व्याकरण शिकायचो. आणि तिथं हरिहर तीर्थ म्हणून लाले महाराज, ते व्याकरण उपनिषद सर्व शिकायचे, विद्वान होते. मग अशा मुंबईच्या पुण्याच्या मोठमोठ्या शहरातल्या महिला बाया त्या भक्त लोक आणि ते मग त्यांचा पाठ चालायचा. बसा होता व्याकरण आहे. आणि ते व्याकरण शिकवायचे. त्या शेठजीच्या घरच्या बाया एक नाही, त्यांना काहीच कळायचं नाही. महाराज जी आप क्या बता रहे, हमको कुछ समझ में नहीं आ रहा है. बोले, इस जन्म में तुम्हें जरूर समझ में नहीं आएगा, लेकिन ऐसा जन्म आगे मिलेगा तुम्हें अपने आप समझ में आएगा. ते म्हणायचे, ऐकल्याशिवाय तुमचा उद्धार नाही, हे शिकल्याशिवाय तुमचा उद्धार नाही.
आता त्यांना कळत नव्हतं, पण महाराज म्हणले या जन्मात नाही कळलं तर पुढच्या जन्मात तुमचा नोकर नंबर लागेल, तुम्हाला कळेल आणि तुम्ही जगाला हे सांगू शकाल, वाया जाणार नाही. म्हणून श्रवण केलेलं कधीही वाया जात नसतं. पण काय श्रवण करायचं? साधूचा बोध. साधू बोध झाला, माऊली म्हणतात आम्हाला साधूचा बोध झाला. मग साधूच्या बोधानं पुढे काय झालं? नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव विठाला. नुरोनिया ठेला न उरोनी ठेला. जे होतं ते उरलं नाही, जे नव्हतं ते उरलं नाही, आणि जे होतं ते अस्तित्व त्याचंच नाही. ज्या अधिष्ठानाचं अस्तित्व होतं, ज्या परमेश्वराचं अस्तित्व होतं, त्याच्या अस्तित्वावर जे दिसतं ते नव्हतंच, म्हणून ते उरलं नाही. केव्हा? साधू बोध झाल्यानंतर. अधिष्ठानावर ज्या अध्यस्थाची प्रतीती होऊ लागली, ते अध्यस्त बोधाने कळालं. रज्जूवर भासलेला सर्प बोधाने कळाला, रज्जूच्या ज्ञानाने कळाला की तो नव्हता, अगोदर नव्हता, भासत होता, भासमान काळी नव्हता, आणि रज्जू ज्ञान काळी सुद्धा तो राहणार नाही. अगोदर नव्हता, मध्य नव्हता, अंतिम नव्हता, तो नव्हताच. म्हणून नुरोनिया ठेला, तो राहिला नाही. पण तो नाही राहिला म्हणजे काहीच राहिलं नाही असं नाही, सत्ता राहिली. आणि ती सत्ता तुमचं स्वरूप आहे, आणि ती सत्ता जी तुमचं स्वरूप आहे त्या सत्तेची अनुभूती होणं ज्याच्याद्वारे होते त्याला म्हणतात साधू बोध. विठ्ठला आणि म्हणून जे होतं जे नव्हतं ते कोठे मुरलं? जे होतं त्याच्या अस्तित्वात लिहिलं. जे होतं, सर्प कुठे गेला? दोरीवरचा. दोरीवर सर्प भ्रम झाला. मग आता त्या ठिकाणी कळाले की दोरी आहे. मग ते भासलेला सर्प कुठे गेला? जो भासलेला सर्प तो रज्जूरूपच होता, भासलेलं जगत हे आत्मरूपच होतं. मग आत्मरूपाने जी अनुभूती आली त्यावेळी सर्प नुरोनिया ठेला. सर्प नाहीसा झाला नाही. सर्प नव्हता त्याला नाहीसा होणं हा प्रश्न नाही. जे होतं ते सर्पाच्या रूपानं भासलं, आणि ज्यावेळी जे होतं त्याचं ज्ञान झाल्यानंतर जे भासलं होतं ते त्याच्यामध्ये लीन झालं नाही, तत्स्वरूप होतं. तत्स्वरूपाचा बोध होणे हेच नुरोनिया ठेला आहे. आणि त्याला उदाहरण दुसऱ्या चरणात
कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली तैसी. कापूर लावला म्हणजे उजळला. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. काय कापूर लागल्यानंतर ज्योती रूपात तो प्रकट झाला. परंतु कापूर ज्यावेळी विझला त्यावेळी कापूर राहिला का? पूर्वी कापूर असायचा, जळल्यानंतर काही राख सुद्धा राहायची नाही. आता तर त्या साखर कारखान्यासारखा धुरच निघतो कापडाचा. त्याला कापूर म्हणत नाही, लक्षात ठेवा. हा केमिकलनं कशानं बनवलेला माहित नाही. आम्ही मानस सरोवरला गेलो, तिथं कापूर बरोबर ठेवावा लागतो. कापुरामध्ये ऑक्सिजन असतो. काय असतो? ऑक्सिजन असतो. आता आमची गाडी गेली ती सर्व्हिसिंगला, तर असं एक पुतळा दिला असं त्याच्यामध्ये लटकून दिलं गाडीमध्ये, कापरासारखा वाशिवला. म्हणजे फोडून पहा काय तो कापूर होता. कापूर अशी वस्तू आहे. आरतीमध्ये कापूर का जाळला जातो की त्या ठिकाणी कापरातून ऑक्सिजन बाहेर येतो. गाईचं तुंप असतं ज्याच्यावर खरं तुपाची ओळख आहे. तुपाची वात लाव ज्याच्यावर काजळी येत नाही ते खरं तुप, त्याला म्हणतात गावरान. गावरान तुपाची ओळख तीच आहे. वात लावल्यानंतर वरती काजळी येत नाही आणि तेलाची वात लावल्यानंतर काय येते? काजळी येते. असलीत लावा काजळी येते. गावरान तुपाच्या वरती खरं तुप असेल तर काजळी येणार नाही. त्याच्यात पूर्ण ऑक्सिजन असतो. कापरामध्ये पूर्ण ऑक्सिजन असतो. म्हणून भगवंताच्या मंदिरामध्ये आरती करण्याचं तात्पर्य आहे ऑक्सिजन देणे सर्वांना. हे वैज्ञानिक कारण त्याच्यामध्ये आहे. बाकीचं श्रद्धा विश्वास ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्यातून भक्ती आहे ती. परंतु कापुराची वात जळल्यानंतर कापूर शिल्लक राहिला का? मग कापूर शिल्लक राहिला नाही, मग कापूर गेला कुठे? शिल्लक राहिला नाही म्हणजे गेला कुठे? प्रश्न आहे की नाही? विठ्ठला विठ्ठल. कापूर आपल्या अस्तित्वामध्ये विरला. तसा प्रपंच जो संसार आहे, तुम्ही आम्ही, संसार म्हणजे काय? हे दिसणारं सर्व दृश्य. काय संसारत्व दृश्यमानत्व, जेवढं दृश्य आहे तो संसार आहे. एक नाही, हे संपूर्ण संसार आहे. हा संसार नष्ट झाल्यानंतर गेला कुठे? अर्थात कोठून आलाही नव्हता, कुठे गेला नाही. फक्त आल्याचा भ्रम झाला, मग गेलाही तिथून भ्रम झाला, तिथे गेला. अधिष्ठानाशिवाय आधेयाला महत्व नसतं, लक्षात ठेवा. आत्म्यावर हे जगत दिसतं. मग जगत आत्मबोधाच्या नंतर जगत राहिलं नाही, म्हणजे जगताचं अस्तित्व नष्ट पावल्यानंतर ते गेलो कुठं? आत्म्यामध्येच विलीन झाला असं म्हणायचं नाही. नसलेल्या वस्तू ठाईमध्ये विराम पावल्या, एवढंच आहे. विठ्ठला आणि हे सर्व झाल्यानंतर, असा बोध झाल्यानंतर मोक्ष मिळत असतो. श्रीमद भागवतामध्ये परीक्षित महाराजांना 11व्या स्कंदामध्ये संपूर्ण तत्वज्ञान हे सांगितलेलं आहे. काय? आणि म्हणून परीक्षित राजा आता सद्गुरूच्या सानिध्यात मोक्ष मार्गात आला. आणि मोक्ष मार्गात आल्यानंतर माऊली तिसऱ्या कडव्या सांगतात,
मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. तो जो साधूच्या अंकी झाला, साधूच्या सानिध्यात आला, साधूच्या समागमामध्ये आला, याचा अर्थ आहे की तो मोक्ष मार्गावरती आला. मोक्ष रेखे म्हणजे मोक्ष रेषेवरती आला, मोक्ष मार्गावरती आला. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, तो भाग्यवान आहे की जो साधूच्या अंकी झाला, साधूच्या आश्रयाला आला, साधूच्या समागमामध्ये आला. विठ्ठला विठ्ठला. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, पुण्य पुंज बिनु मिलही नाही संता, संस्कृती अनंता. बिनु मिलही नाही संता, सतसंगती कर संस्कृतिया. भाग्याशिवाय संत मिळत नाही. भाग्याचा दिवसा भाग्य उदयाचा ठसा आलो सन्मुख बघायला. फळले बहुता दिवसा भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पाव. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. पूर्वजन्मे सुकृती थोर केली ती म्हणजे आजी फळाशी आली. परमानंद आज मानसी भेटी झाली या संताशी. पूर्वजन्माचं परम भाग्य आहे. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, भाग्यानं विशेष नटला, भाग्याच्या द्वारे मोक्ष मार्गावरती आला म्हणजे तो भाग्यशाली आहे. कोण? साधूचा अंकिला हरिभक्त. येथे हरिभक्त शब्दाचा अर्थ आहे साधक. विठ्ठला संतांच्या सानिध्यात येतो तो साधक आणि परमेश्वराच्या सानिध्यात जो येतो तो भक्त. म्हणून भक्त साधक आहे. ज्ञानाचा साधक आहे, भक्तीचा साधक आहे आणि कर्माचा साधक नसतो. लक्षात ठेवा, कर्माचा कोणी साधक नसतो. कर्म प्रारब्धानुसार चालते. कर्म जड आहे, ते प्रारब्धानुसार चालते. कर्माचं फल नाशवान आहे आणि म्हणून कर्माला कोणी साधक नसतो. कर्माचा मार्गी असेल पण साधक नाही. म्हणून भक्तीचा साधक आणि ज्ञानाचा साधक दोन्ही प्रकारचं साधकत्व हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीमध्ये होतं असं मला म्हणायचं नाही. ते तर सिद्ध पुरुष होते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानाचा साधक आहे तोच मोक्षाच्या मार्गावरती येत असतो. मोक्ष मार्ग धरत असतो. मोक्षाच्या मार्गावरती आल्यानंतर मोक्ष प्राप्तीचं जे ब्रह्मज्ञान आहे ती प्राप्तीची त्याला जिज्ञासा होते. हळूहळू त्या जिज्ञेनुसार त्याला सद्गुरूच्या द्वारे बोध होतो आणि बोधाच्या मार्गावरती आला म्हणजे तो भाग्यवान ठरला. म्हणून मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. साधूच्या अंकी, साधूच्या सेवेत, साधूच्या सहवासात निष्ठापूर्ण भावाने साधूचा सहवास झाला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. कारण हरिपाठ म्हटल्यानंतर तो भक्त साधक आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत अर्थात ज्याच्यामध्ये निष्ठा असते त्याला म्हणतात निष्ठावंत. असा निष्ठावंत भक्त असला पाहिजे आणि निष्ठावंत भक्ताचीच खरी भक्ती घडत असते.
त्याच्यातून त्याला भगवत अनुग्रह होतो. यमये शरणुते तेन लभ्य. परमात्मा ज्याच्यावरती अनुग्रह करतात त्याला त्या ठिकाणी सद्गुरू सापडत असतात, या देव सापडत असतो. आणि म्हणून आपल्यालाही देव मिळावा अशी इच्छा असेल तर विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज स्वतः संत आहे, स्वतः ईश्वर भक्त आहे, स्वतः ज्ञानी आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हासे. योग्यांचे शिरोमणी ज्ञानाचे राजे, भक्ताचे त्या ठिकाणी शिरोमणी आहे. भक्त या वर्गामध्ये जरी माऊलीला म्हटलं तर त्यांनी विठ्ठलाची परम भक्ती केली. भक्तीचेही ते शिरोमणी होते, ज्ञानाचेही शिरोमणी होते आणि ते सुद्धा योग्यांचे योगी होते. सर्व मार्गामध्ये ते सिद्ध हस्त होते. आणि अशा सिद्ध हस्त महापुरुषांचे हे शब्द आहेत, हा अभंग आहे. त्याचं चिंतन आपण तिसऱ्या कडव्यापर्यंत केलं. विठोबा तो जवळजवळ आता 3 दिवस झाले आमच्या सोबत प्रवासात. बरं तरी अजूनही थकलं नाही. थकवान म्हणजे त्याला माहितच नाही. त्याचं वय काय, आता कीर्तन सुरू झाल्यावर ते झुटू शकतं. पण पूर्वजन्माचा काही संस्कार असेल म्हणून अशा प्रकारचा त्याला परमार्थाचा मार्ग लहानपणी. ही सर्व लहान लहान मुलं अनाथ मुलं आहे. आई नाही, वडील नाही, कोण नाही. यांना जगात कोणीच नाही. तुम्ही आम्ही जे दिसतो ते त्यांच्या, त्याच्या पलीकडे त्यांचं कोणतं विसरू नाही. म्हणून त्यांना हसू द्यायचं, बागडू द्यायचं, उड्या मारू द्यायच्या. त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणताही विक्षेप करायचा नाही. काय वाटतं बाई पोरं बाबांच्या बरोबर फुलंच कशी काय फेकून नाही. आता त्यांचं फुलं फेकायचं वय. आणि मी सुद्धा नवल करतो. मला कीर्तनात हल्लेलं सुद्धा सण व्हायचं नाही. जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती, मांडी मोडलेली सण होती. पोरगा आता उड्या मारायला लागला पण सहन करून घ्यायला. काय परिस्थिती आणि काय परिस्थिती घ्यावायला. चला काही हरकत नाही. म्हणून काहीच नाही. त्यांना फक्त कोणीच नाही तर त्यांना प्रेमाची आवश्यकता आहे. म्हणून त्यांना खेळू द्यायचं, बागडू द्यायचं, उड्या मारू द्यायच्या. लहानपण आहे त्यांचं, लहानपण आपण हिरावून द्यायचं नाही. एवढीच एक मानसिकता असते, दुसरं काही नाही. ऐकून ऐकून 30-35 ज्ञानेश्वरीच्या वया म्हणतं, ते शांतीपाठ म्हणतं पूर्ण, आणि माग माग हरिपाठ म्हणतं. ऐकून त्याला काही वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काही नाही. आणि बापूराव महाराजांचं समोर म्हटलं तुमच्यावरती वाचू सुद्धा लागतं बरं का. त्याला पण शिकवत नाही बरोबर, ते बोट टाकतं. एक स्वाभाविक ताण आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. तर मला एवढं सांगायचं की ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलं की मोक्ष रेखे आला भाग्य विघटला. साधूचा अंकिला, साधूचं अंकित होणं, साधूच्या सोबत राहणं हे काही कमी भाग्य नाही. संगती मी तुम्हाला सांगितलं 1400 वर्ष चांगदेवांना ज्ञानी पुरुषाची संगती लाभू शकली नाही किंवा साधू संतांची संगती लाभू शकली नाही. त्याला योग आणि योगाविषयी अहंकार होता म्हणून तो इथं आला नाही. परंतु माऊलीनं सकळ समाजाला, सर्वांना हरिपाठाच्या वतीनं परमार्थात आणण्याचा प्रयत्न केला. आणि तो माऊलीचा हरिपाठ आज प्रत्येक वैष्णवाच्या हृदयात आहे, प्रत्येक वैष्णवाच्या वाणीमध्ये आहे. आणि आपण हरिपाठ म्हटल्याशिवाय, मी तरी सांगतो, सकाळी मला वेळ नसतो परंतु मी स्नान केल्यानंतर कपडे घालेपर्यंत सर्व हरिपाठ म्हणत असतो. संध्याकाळी माझं स्नान असतं, संध्याकाळी स्नान करेपर्यंत हरिपाठ घ्यायचा सहज होतो. 5-10 मिनिट, 10-15 मिनिटांमध्ये हरिपाठ सरळ 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 म्हटलं तर होऊन जातं. ती आपली वारकऱ्यांची संध्या आहे. आपल्या वैष्णवाचं ते
कल्याणाचं गीत आहे हरिपाठ, म्हणून हरिपाठ केला पाहिजे. चला शेवटी 2 शब्द एवढे सांगायचे, कारण मी सुद्धा खूप थकून आलेलो आहे आणि सतत बोलणं चालू आहे, आवाज चिटकत आहे. परंतु मी आल्यावर पंडित महाराज भेटले, मला वाटलं बरं झालं आता आपल्याला एवढा तर ताण नाही. बाकीची सुद्धा आमची सर्व मंडळी आहे, गायक मंडळी, आपले मृदंगाचार्य महाराज आहेत, आपले बापराव महाराज असल्यामुळे काही टेन्शन नाही वाटलं. तसं आज मी कीर्तनाच्या लायक, म्हणजे मी इतका थकलेलो आहे, म्हणून मी आमच्या गजानन महाराजांना फोन केला, आवाडवाडीकरांना सांगा. आणि आज कसं पाऊस असल्यामुळे सर्व हजरच झालेले होते, नाही तर 9च्या आत कोणी येत नाही. आपला मराठवाडा म्हणजे 9 ते 11. आमच्याकडे काय असतं 8 ते 10 कीर्तन असतं हिवाळ्यात, बरं का. उन्हाळ्यात 8:30 ते 10:30 ठरलेलं आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलो होतो काल जुन्नरला, तिकडे 7 ते 9 असतं संध्याकाळीच. 9च्या नंतर काहीच नाही. 9च्या नंतर बिलकुल भोजन गिजन करा झोपा. सकाळी 4ला काकडा सुरू होत होते. आपल्या मराठवाड्यामध्ये अशी श्रद्धा भक्ती प्रेम आहे की रात्रभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही सुद्धा न डगमगणारे आहे. हा तुमचा अनंत काळाचा नव्हे, परंपरेचा पिढ्यान पिढ्याचा संस्कार तुमच्या पूर्वजाचा आणि तुमचा आहे. म्हणून आवडीचा परमार्थ जर पाहायचा असेल तर मराठवाडा करावं लागतं. म्हणून काही पाहायचा, म्हणून काही काही भाग आहे करावं लागतं. बा मागच्या जुन्या लोकांनी सप्ते सुरू केले होते म्हणून सुरू ठेवायचं, सुरू ठेवायचा म्हणून सुरू ठेवायचा. ऐकायला थोडेसे लोक काय, तशाही भागामध्ये मी गेलो, भरपूर लोक उभे केले. आणि मी जिथं जिथं गेलो मला कधी ऐकणाऱ्याचा दुष्काळ पाहायला मिळत नाही. कुठेही जाऊ द्या, चांगला जरी बसलो सांगायला तरी तिथं सुद्धा लोक येतीलच. हे प्रेम आहे, दुसरं काही नाही. समाजाला जे काही प्रेम दिलं भक्तीच्या वतीनं, या समागमाच्या वतीनं तेवढं प्रेमाचा होकेला होकेला प्रेमाचा होकेला. प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला. आज थोर प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ तयाला. मला आव्हाडवाडीमध्ये काय, आव्हाडवाडीचं दुसरं नाव ब्रह्मपुरी होतं. आज मला कळाले की आव्हाडवाडीलाच ब्रह्मपुरी म्हणतात. कारण आव्हाडवाडी वाचायच्या अगोदर ब्रह्मपुरी, मी किनोळा ब्रह्मपुरी तर किनोळा आणि जवळच ब्रह्मपुरी. आमच्या आश्रमाजवळ सुद्धा किनोळा आहे, त्याच्या शेजारीच ब्रह्मपुरी आहे. काय पुन्हा एक पश्चिम महाराष्ट्रात जाताना नगरच्या पुढे तिकडे कोणत्या तरी रस्त्याने तिथंही किनोळा आणि ब्रह्मपुरी होती. म्हणजे जिथे किनोळा जवळ असला तिथं ब्रह्मपुरी असतेच. असं 3-4 ठिकाणी पाहायला मिळालं. आव्हाडवाडी कोण नाव ठेवलं? अगोदर आव्हाडी होतं का ब्रह्मपुरी होतं? सर्व आडनावाचे आव्हाडी तुम्ही ठेवलं नाही, काही हरकत नाही. आव्हाड आडनावाचे जास्त मंडळी आहे म्हणून आव्हाडवाडी आहे. खरं नाव ब्रह्मपुरी आहे. ब्रह्मपुरी सारखं चांगलं नाव कोणते? तिकडे बुरहानपूर आहे, बुरहानपूर म्हणतात. बुरहानपूरचं नाव सुद्धा ब्रह्मनगर ब्रह्मपुरी होतं. पण मुसलमानांचं साम्राज्य आल्यानंतर त्यांनी त्याचं नाव काय ठेवलं? बुरहानपूर. बुरहान नावाचा कोणीतरी बादशाह होता, त्याच्या नावावर त्याचं नाव बुरहानपूर पडलं. त्याचं नाव ब्रह्मपूर आहे खरं. तसं आपल्याही गावाचं नाव ब्रह्मपुरी. ब्रह्मपुरी वास करणे अखंड नदी काही तोंड विटाळाचे. जे ते विटाळच नाही त्याला म्हणतात ब्रह्मपुरी. तुमच्या गावात सुतकं पडतात का? म्हणून तुम्ही दुसरं नाव ठेवलं आव्हाडवाडी. कारण ब्रह्मपुरी मध्ये कधी सुतक पडत नाही. ब्रह्माला कधी सुतकच नसतं, लक्षात ठेवा.
आणि म्हणून सुतकं पडतात म्हणून आपण दुसरं नाव ठेवलं, पर्याय काही हरकत नाही. इतकं छान नाव आपल्या गावाचं ब्रह्मपुरी नाव आहे. तुम्ही आव्हाडवाडी म्हणा काही म्हणा, पण आम्हाला ब्रह्मपुरी हे गाव नाव अतिशय आवडलं. आम्ही रस्त्याला येत होतो आणि तिथं पाठी कशाची, ब्रह्मपुरीची पाठी आहे. कुठं? मेन रोडवर. आव्हाडवाडी नाही देते. मी 2दा 4दा वाचलं बरं का तिथं. आता तुम्ही बदलवलं असं तर सांगता येत. मग आम्ही येत होतो इकडे, म्हटलं आपल्याला असं परत आता जाताना पेडगाव गेल्यापेक्षा असं ब्रह्मपुरी जायचं पुढं, तिथं पाठी आहे लावलेली. पण इथं आले रोड इथं एंड होऊन गेला. अरे म्हटलं हेच ब्रह्मपुरी आहे, याच्या पुढे ब्रह्मपुरी नाही. तर मागच्या वर्षी आलं होतं का त्याच्या मागच्या वर्षी, कधी येऊ द्या पण पाऊस अगोदर येईल, नाहीतर मी आल्यावर तरी येईलच. फक्त ज्यावेळी तुम्हाला पावसाची आवश्यकता पडतात त्यावेळी तारीख घ्यायचा, म्हणजे त्याचा पाऊस. मागच्या वेळेस आलं हेच असाच चिकन असं सर्व. परंतु प्रेम जेवढं आहे ते प्रेम त्याचे मात्र. जरी आपल्याला आता बसायला बाहेर जागा नाही, बाहेर सर्व व्यवस्था आहे, आणि त्यावेळी सुद्धा मी मंदिरातच कीर्तन केलं होतं. आणि यावेळी सुद्धा योगायोगानं मंदिराचंच करायचं काम पडलं. छोटस गाव आहे, गोकुळ छोटसच होतं, पण कृष्णानं तिथं अवतार घेतला. कशामुळे? गोकुळात प्रेम होतं. तसं ब्रह्मपुरीमध्ये आल्यानंतर प्रेमाच्या व्यतिरिक्त काहीच पाहायला मिळत नाही. आता कितीतरी लहान मुलं कीर्तनात बसले आहेत, तरुण तर आहेतच. मी आल्यापासून मी तरुणांना पाहतो. आणि ज्या गावाचे तरुण परमार्थात आहेत किंवा दिसतात त्याच्यापेक्षा मला कोणताही आनंद होत नाही. कारण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये आज तरुणांच्याच हाती हे सर्व पाहिजे. सप्ताह आहे, लग्न असतील, तरुणांनी सर्व सेवा करावी, सप्ताहाची सेवा त्यांनी करावी. बरेच गाव आहेत, तरुण यंग पोरं त्यांचे मंडळ आहे आणि त्यांच्याच हातात आहे कोणाचे कीर्तन घ्यायचे, काय करायचं, कसं करायचं. आणि ते धावपळ करतात, सर्व करतात, करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. मग आपल्याही गावामध्ये तरुण मंडळी दिसली, जिथं मी उभा राहिलो तिथं तरुण पोरं, गावात आल्यानंतर तरुण आनंदी आनंद आहे. आणि तुमचं एवढं परम भाग्य आहे. पाऊस पडून गेला पण आज कीर्तनात पाऊस आला का, हे तुमचं परम भाग्य आहे की भगवंताने आपली लाज राखली. तुमचा इतक्या वर्षाचा परमार्थ आहे. झाले आपल्या सप्त्याला था 41 वर्ष बरं का, म्हणजे कमी वर्ष नाही. एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढ्या वर्षाचा हा परमार्थ चालू आहे. परमेश्वराने भविष्यात सुद्धा तुमच्याकडून असाच परमार्थ करून घेत राहावा ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आता फक्त सुवर्ण महोत्सवाला 9 वर्ष बाकी आहे. सुवर्ण महोत्सव याचा होईल 50 वर्ष. आता मी कोणत्या गावात गेलो होतो तिथं सुवर्ण महोत्सव. इकडे नाणे गाव आहे औरंगाबादच्या जवळ, बदलापूर तालुका, बदनापूरच्या जवळ आहे. सुवर्ण महोत्सव सर्व तरुण मुलंच होते तिथं. एवढा मोठा उत्सव केला त्यांनी. संपूर्ण गाव रंगवलं, तोरण बांधले, कमानी तयार केल्या, पोस्टरबाजी केली सर्व. आणि कार्यक्रम सुद्धा वास्तविक ते नाणे गाव आहे, तुमच्या गावापेक्षा बरंच मोठं आहे. 3,500-4 हजार लोकसंख्या आहे त्याची. आणि त्यातले अर्धे लोक शहरात राहायला गेले कामाच्या निमित्ताने. कोणी औरंगाबाद आणि उद्योगाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं पुण्याला, मुंबईला. परंतु सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सर्व मंडळी जिथं जिथं कुठे गेले होते काम धंद्याला ते सर्व सप्त्याला आले. आणि म्हणून गावामध्ये इतकं ते म्हणले, महाराज सप्ताह संपला की या गावामध्ये असं वाटतं की इथं लोकच कोणी राहत नाही. कारण 50% लोक बाहेर आहेत काम करायला गेलेले आणि 50% जे लोक गावात आहेत. म्हणजे अर्ध गाव जवळजवळ खाली होतं. आणि आव्हाडवाडीमध्ये आल्या गल्ल्या भरलेल्या, फुल घरं भरलेले, आनंदच आनंद. गोकुळच वाटलं मला आल्याबरोबर. मी इतका थकून आलो होतो. थोडासा मानवतला, थोडासा दिवसा काही मी झोपत नाही, पण थोडीशी लेट पाठ केली थोडीशी. आणि 1 घंटाभर तिथं थांबलो. उशिरा दुपारी जेवण झाल्यामुळे भोजन तर काही करायचं नव्हतं. 1च टाइम जेवत असतो, 2 टाइम काय आता सहन होत नाही प्रवासामुळे. मग 1 टाइम तुम्ही काकडी द्या, गाजर द्या, काही फळं द्या, काही द्या, ते खायचे आपले, त्याच्यावर राहायचं. आणि 1 टाइम फक्त पोळी असेल तर छोट्या छोट्या 4 पोळ्या खायच्या. भाकर असेल तर 1 ज्वारीची भाकर, 1 बाजरीची भाकर, बस एवढं अन्न घ्यायचं.
डाळ आणि भाकर. कारण रात्रंदिवस फिरावं लागतं, जागरण आहे. जास्त खाल्ल्यानंतर शरीर ठीक राहणार नाही. कारण हे शरीर समाजाच्या कामा आलं पाहिजे. मी माझ्यासाठी शरीराला टिकवत नाही, पण समाजाच्या सेवेसाठी हे शरीर टिकवणं चालू आहे. जेवढी सेवा जास्त होईल तेवढा या शरीराचा आनंद मलाही भोगायला मिळेल. शरीरात काय आनंद नसतो, आनंद आत्म्याचा आहे, परमेश्वराचा आहे. आणि तोच आनंद 7 दिवस भोगण्यासाठी आपण अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ इथे आपण त्या ठिकाणी आरंभ करून, मला वाटतं माझं जागराचंच कीर्तन आहे, बरोबर आहे. उद्या परमपूज्य अनंत विभूषी वेदांताचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिशांतपुरीजी महाराज यांचं उद्या काल्याचं कीर्तन आहे. महाराजांचं काल्याच्या कीर्तनालाही अशा भरगच्च असणाऱ्या संख्येनं या एक महापुरुषांची उद्याही चिंतन तुम्हाला ऐकायला मिळेल. असो, आज 7 दिवस पर्यंत ज्यांच्या वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण केली ते हरिभक्तपरायण भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज शास्त्री वांगीकर. वांगी हे गाव असं आहे काय, तिथे आम्ही ज्यावेळी लहान होतो, जुने त्या ठिकाणी जे भागवतकार संत होते त्यांचे मी पुष्कळ भागवत मी सुद्धा ऐकले काही काही ठिकाणी. त्यांच्याच वंशामध्ये ज्ञानेश्वर महाराज शास्त्री आहे. आणि वांगीची ही भागवत परंपरा फार जुनी परंपरा आहे, अतिशय जुनी परंपरा आहे. आणि परंपरागत परंपरेनं आलेली ही भागवत कथा तुमच्याही गावाला वांगीकर महाराज यांच्या कथेचा लाभ झाला, म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यशाली आहात. आजच्या या सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे सर्व संतगण, विशेष उपस्थिती हरिभक्तपरायण गोपेश महाराज शास्त्री असतील, हरिभक्तपरायण अमोल महाराज असतील, हरिभक्तपरायण आमचे नामदेव महाराज शास्त्री असतील, हरिभक्तपरायण गजानन महाराज असतील, आणि आता नेमकेच आले जे हरिभक्तपरायण गुरुदेवाश्रम कोथळा येथील रामेश्वर महाराज असतील, या सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्व गावकऱ्यांच्या जवळजवळ गंगाखेड पासून भक्त इथे आलेले आहेत. इकडे ही परभणीच्या पलीकडे दैठणा आहे, तिथून मंडळी आलेली आहे. पिंपळगाव आहे, तिथून आलेली आहे. परिसरातील प्रत्येक गावातून, कोथळ्याचा परिसर असेल, आपला परिसर असेल, पेडगावचा परिसर असेल, परभणीची काही मंडळी आहे, सर्व आजच्या कीर्तन सेवेसाठी. वास्तविक पाऊस पडलेला आहे, जिकडे तिकडे चिखलाचं साम्राज्य आहे, तरी सुद्धा एक श्रवण करण्यासाठी, परमार्थाचा आनंद लुटण्यासाठी, दर्शनासाठी ही मंडळी आली. बाहेरून आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो. मी सांगतो की आज मला बोलायला सुद्धा कष्ट होत आहेत आवाजामुळे, कारण सतत बोलणं आणि आवाज बसलाय कुठे. आवाज चांगला होता, सर्व होतं, पण हरिभक्तपरायण आमचे नामदेव महाराज शास्त्री आहेत, त्यांना माहित आहे. आम्ही गेलो होतो हरिद्वारला कार्यक्रमासाठी, तर त्यावेळी काय झालं की 2 रात्री 3 दिवस अजिबात झोपलो नाही मी. तिकडं थोडंसं वातावरण वेगळं असतं, इकडं वातावरण वेगळं आहे. काय वातावरण चेंज झाल्यामुळे आवाज इतका खराब झाला होता. आज तरी बरे, रात्री तिथं कीर्तन होतं, अक्षरशः बोलताना असं वाटू लागलं की गळा तुटून पडतो काय. परंतु तरी सुद्धा मी तिथं बोललो, आणि तिथं सर्व आळंदीचे सर्व गायक वादक मंडळी होती. खूप आनंद वाटला. आणि आज हे सर्व आपल्या घरचीच मंडळी आहे. आमचे हरिभक्तपरायण बापूराव महाराज असतील, पंडित महाराज असतील, पंडित महाराजांच्या बाजूला उभे असणारे सर्व आमचे गायक मंडळी असतील, ते उभे होते. म्हणून मी आपल्या ब्रह्मपुरीला अर्थात वाडवाडीला हे कीर्तन करू शकलो. गजानन महाराजांना फोन केला, म्हटलं लवकर हे करा, कारण मला इथून आता रात्रभर प्रवास आश्रमावर करायचा. इथून निघाल्यानंतर 4 घंटे तरी आश्रमाला लागतील जायला, 3.5-4 घंटे. आणि सकाळी 6 वाजेला उठून मुंबईला जायचं. मुंबईला दिनांक 30 ते 8 तारखेपर्यंत तिथं कथा आहे मुंबईला, आणि त्या कथेशी जायचं आहे. पण आव्हाडवाडीला मी शब्द दिला होता, मी तारीख दिली होती. माझ्या ठिकाणी जर आज उद्या जर सकाळी 6 वाजता कोणाला जायचं ते आलेच नसते. मी जे शब्द दिलेले असतात, आता हरिद्वारला जायचं होतं, शब्द दिले होते तारखेचे, पण त्या तारखी रद्द करायला लागल्या. त्याला कारण तसं होतं. ज्या कार्यक्रमासाठी मी गेलो त्यासाठी
बऱ्याच ठिकाणच्या तारखी होत्या, मागच्या पुढे केल्या, काही स्वतंत्र तारखी होत्या, तारखी बदलून घेतल्या. ते कार्यक्रम सर्व होणारच आहे, पण तारखी बदलल्या फक्त एवढंच आहे. मग आज तिथून आल्यानंतर एकही दिवस खाली नाही, चालूच आहे सतत. आणि चालू असताना आज आपल्या आवडवाडीची तारीख होती. म्हणलं आपण आव्हारवाडीतला जाऊन 1 घंटा का वेळा आपण कीर्तन करू. आणि माझी सवय अशी आहे, एकदा तोंड बोलायला सुरुवातीला की 2 घंटे होतातच ते. फक्त तुमच्याच भागात अभ्यास आहे 15-20 मिनिट कीर्तन करायचा, अर्धा घंटा कीर्तन. कसे करतात बता नाही बिचारे, करतात पण अर्धा-पाऊण घंटेचे कीर्तन. अजून मी तो अभ्यास केला नाही बरं का पंडित महाराज. इथून पुढे आता करावं लागेल 20 मिनिटाचं कीर्तन कसं करायचं, अर्ध्या घंट्याचं कसं करायचं. परंतु आजपर्यंत काही काम पडलं नाही. तरी सुद्धा पंडित महाराज दर्शनाला म्हटलं महाराज लवकर सुरू करा. महाराज इथं आले, जोडजाड केली सर्व मंडळीनं, आमच्या भजनी मंडळीनं सुरुवात झाली. जवळजवळ 7:45ला 20 मिनिट 8ला कमी असताना कीर्तन सुरू झालं. आणि आता जवळजवळ 9:30 वाजून गेले. 8:30 ते 8च्या अगोदर सुरू झालं, 2.25 घंटे झाले. किती बोलायचं होतं? 1 घंटा. आता ते माझा दोष नाही, ते तोंडाचा दोष आहे. ते तोंड सुरू झाले की ते 2 घंटे थांबत नाही, त्यात सवय लागलेली आहे. पंडित महाराजांचं काय नाही, मी सांगितलं महाराज सर्वांना आपल्या मंडळीला सांगा लवकर. लगेच तिथून दर्शन घेतलं, इथं लगेच रामकृष्ण आदी सुरू झालं. तर मीच उशीर केला, काही हरकत नाही. शेवटची सूचना मला एक द्यायची आहे. मागच्या वर्षी वृंदावनला यात्रा निघाली होती, भव्य दिव्य यात्रा होती. तिथे सर्व त्या ठिकाणी वृंदावन सारखीच यात्रा झाली. तशाच प्रकारची व्यवस्था आणि यात्रा यावर्षी जगन्नाथपुरीला काढलेली आहे. आपल्या परिसरातून सुद्धा भरपूर मंडळी मागच्या वर्षी होती. यावर्षी थोडेसे आमचे रामभाऊ थंडी पडल्यामुळे थोडस कमजोर दिसायला लागलं. पण अजूनही 7-8 दिवस तुम्हाला वेळ दिलेला आहे वाढ. कारण तुम्ही मराठवाड्यातली मंडळी आल्याशिवाय मलाही सुद्धा तिथं समाधान वाटणार नाही, लक्षात ठेवा. आमच्या इकडचे तर येणारच आहे, त्याच्याबद्दल नाही. परंतु खानदेश आहे, मराठवाडा आहे, पूर्व महाराष्ट्र आहे आणि आमचा विदर्भ आहे. चौकडच्या भक्तांना त्याचा लाभ व्हावा. आपण 4 धामावरती कथा करायचं ठरवलेलं आहे. जी गोष्ट मी कधी करत नव्हतो, तुमच्या आग्रहानुसार मी सुरू केलं ते. आणि जरी सुरू केलं, जसा वृंदावनचा आनंद आहे तसाच आनंद जगन्नाथपुरीला, जेथे साक्षात चैतन्य महाप्रभूची ती लीलाभूमी आहे. चैतन्य महाप्रभूचा परमार्थ ते फळला फुलला आणि भगवान जगन्नाथाची त्यांच्यावर कृपा झाली. म्हणून आपल्याही मराठवाड्यातील भक्तांनी त्या यात्रेला यायचं असेल तर 5 डिसेंबर पर्यंत 15 नोव्हेंबर पर्यंतच वेळ होती. पण आपली कथा 8-10 दिवस पुढे लांबलेली आहे, म्हणून 5-10 दिवस पुन्हा वाढून दिले. 5 डिसेंबर पर्यंत इकडच्या मंडळीला आमचे मांडे साहेब असतील, गंगाखेड परिसरामध्ये आमचे रामभाऊ असतील, त्यांच्याशी संपर्क करावा. गजानन महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, परिसरातल्या या मंडळीनं संपर्क त्यांच्याशी करावा. आणि जसं नियमावली आहे त्याच्यामध्ये काही नॉन एसी रेल्वे आणि तिथं राहण्याचं नॉन एसी त्याचं तिकीट कमी, भाडं कमी आहे. त्याच्यानंतर काही ज्याला एसी मध्ये रेल्वेत यायचं तिथं एसीची सुविधा पाहिजे ती आहे. आणि तिसरे विमानानं आहे. रेल्वे आणि विमानाच्या द्वारे तो प्रवास आहे. विमानाचेही भरपूर लोक आहेत, पण आपल्या कोण झेपावत नसेल, आपण असेही खेड्यातले लोक आहोत, एसीच पाहिजे असं काही नाही आपल्याला. पण पंखे मात्र जरूर राहणार आहेत, पंखे नाही असं नाही, एसीच राहतील ज्यांना राहायचं ते. परंतु ज्याही लोकांना यायची इच्छा असेल असा आनंद पुन्हा पुन्हा मिळत नसतो. संतांच्या सानिध्यात तीर्थाचा सहवास आणि सोबतच श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ इथं ऐकणं आणि तीर्थाला ऐकणं हे विशेष असतं, ज्याची अनुभूती आपण तिथं घेतलेली आहे. यावर्षी जगन्नाथपुरी राहील, पुढे आपल्या द्वारका धाम राहिलेला आहे, बद्रीनाथ धाम राहिलेला आहे, रामेश्वर राहिलेला आहे. आणि 2 वर्ष झाल्यानंतर एकदा पुन्हा वृंदावन. 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष, मागच्या वर्षी वृंदावन झालं, पुढच्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा वृंदावन, त्याच्यानंतर पुन्हा धाम. अशा प्रकारचा आपण नियम केलेला आहे. म्हणून आपण सर्व मंडळींना ज्यांनाही यायचं असेल त्यांनी या मंडळीशी संपर्क, कोथळाच्या आश्रमशी, गजानन महाराजांच्या आश्रमाशी, स्वतः महाराजांशी संपर्क करा. ते तुम्हाला सर्व माहिती देतील आणि माहितीनुसार
आपल्याही परिसरातून भक्तांनी यावं एवढी आशा करतो। आभारवाडी आहे, आभारवाडीतून सुद्धा 4-10 माणसांनी यावं आणि त्या यात्रेचा अनुभव घ्यावा अशी आशा करतो। सूचना संपलेली आहे, झालेली सेवा। मला आता वेळ झालेला आहे। ज्यावेळी मी जे विठ्ठल म्हणेल त्यावेळी तुमचा सर्वांचा निरोप घेऊन गाडीपर्यंत निघून जाणार। तोपर्यंत कोणी उठायचं नाही, एका बाजूला आम्ही जाऊ, कारण आम्हाला जेवढं लवकर जाऊन 1-2 घंटे आराम सुद्धा झाला पाहिजे आश्रमावर, आणि नंतर सकाळी 6:30 ते 7 तिथून निघणं आहे। म्हणून ब्रह्मपुरी आहारवाडीच्या भक्तांना धन्यवाद देतो। आमच्या गायक वादक मंडळीच्या प्रेमाचा खूप आदर करतो आणि झालेली सेवा भगवत चरणी समर्पित। ज्ञानेश्वर माऊली।